बिंदास बोलूंगा ठाकुर के बिंदास बोल में मी उमेश ठाकूर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय दोस्तो। आज मी तुम्हाला एका अशा नाटकाबद्दल सांगणार जे नाटक आज दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी रंगभूमीवरती अवतरणार आहे। त्याचा प्रयोग आहे आणि आज शिवजयंती असल्यामुळे ह्या शुभारंभाच्या प्रोग्रामला, या शुभारंभाच्या नाटकाला, या शुभारंभाच्या प्रयोगाला एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि या शिवजयंतीच्या दिवशी हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे शिवाजी मंदिर दादर येथे 3:30 वाजता। आणि आजचा प्रयोग हा विनामूल्य आहे सगळ्यांसाठी आणि म्हणून मला असं वाटलं की ह्या नाटकाबद्दल आपल्याला काही माहिती द्यावी। हे नाटक 50 कलाकारांच्या संचामध्ये होणार आहे, सादर होणार आहे आणि मुळातच ह्या नाटकाचे जे जे पिलर्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत। जसं की प्रकाश योजना शीतल तळपद यांनी केलेली आहे आणि याचे नेपथ्य जे आहे ते संदेश बेंद्रे यांनी केले। आता रंगभूमीवर अनेक नेपथ्यकार होऊन गेले, खूप अजरामर नेपथ्यकार झाले, पण आजच्या युगातला एकदम नंबर 1चा नेपथ्यकार म्हणजे संदेश बेंद्रे। असं कारण अनेक नाटकं जे आता रंगभूमीवर आहेत सगळ्यात जास्त नाटकांचं नेपथ्य हे संदेश बेंद्रेंनी केलेलं आहे। आजच्या घडीचा सगळ्यात आघाडीचा नेपथ्यकार म्हणजे संदेश बेंद्रे आणि नुसतं आघाडीचा नाही तर त्याच्या नेपथ्याला अनेक पारितोषिकं मिळालेली आहेत। संदेश बेंद्रे ही व्यक्ती खूप साधी सरळ आणि सज्जन आहे आणि तेवढीच कलात्मक आहे। तर अशा कलात्मक असलेल्या व्यक्तीनं, नेपथ्यकारानं ह्या रणरागिणी तारा राणी या नाटकाचं नेपथ्य केलेलं आहे आणि किती पद्धतीचं नेपथ्य आहे, किती लोकेशन्स आहेत एका रंगमंचावर दाखवण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत। आणि हे नेपथ्य त्यांनी कसं केलं, कसं निर्माण केलं किंवा त्यांच्या डोक्यातल्या कल्पना लेखक दिग्दर्शकांबरोबर ज्या काही चर्चा झाल्या असतील त्या नेपथ्य निर्माणामागे त्यांनी किती मेहनत घेतली, काय विचार केले, हे सगळे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून। संदेश बेंद्रे नेपथ्यकार। नमस्कार, मी संदेश बेंद्रे नेपथ्यकार आणि मी आता खास करून एका नाटकाविषयी इथे बोलायला आलेलो आहे। त्याचं नाव आहे रणरागिणी तारा राणी। सर्वप्रथम मी स्वतःला खूप काय म्हणतो प्राऊड फील करतोय आणि की मला या नाटकाचा भाग होता आलं, कारण हे नॉर्मल आपण असं म्हणतो की एक व्यावसायिक नाटक आहे, त्या पछडीत न असता आपल्याकडे जो तारा राणींचा इतिहास खूप कमी लोकांना मला वाटतं माहिती, म्हणजे मला सुद्धा या नाटकाच्या निमित्ताने त्याचा अभ्यास मला करता आला किंवा त्याविषयी मला जाणून घेता आलं। त्याच्यामुळे मी खूप स्वतःला प्राऊड फील करतो की या नाटकाचा मी भाग झालेलो आहे। सर्वप्रथम जेव्हा स्क्रिप्ट माझ्याकडे आली तेव्हा आपले राणे साहेब जे आपले दिग्दर्शक आहेत आणि ब्रिगेडियर सावंत साहेब यांनी मला या नेपथ्य करणार का याविषयी विचारणा झाली, तर मी आवडीने सांगितलं हो मी करीन करून, कारण हे ऐतिहासिक लोकेशन आम्हाला करायला खूप कमी वेळेला मिळतं। जर तुम्ही बरेचसे साईट बघाल तर ते एक 4 भिंतीतलं घर अशा पछडीतले असतात आणि जेव्हा 4 भिंतीतनं आपण बाहेर जातो किंवा वेगळं आम्हाला काही लोकेशन किंवा स्थळ चॅलेंजिंग मिळतात तेव्हा खूप आनंद होत असतो। म्हणून मला ह्या नाटकाचं नेपथ्य माझ्यासाठी थोडस विशेष असेल असं मला वाटतंय आणि मी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करतो तुम्ही जरूर बघा। म्हणजे फक्त नेपथ्य लाईट आणि टेक्निकल साठी नाही म्हणत आहे, तर ओव्हरऑल जी काही टीम आहे नाटकाची ही एवढी एनर्जेटिक आहे आणि एवढं सुंदर नाटक बसवलंय राणे साहेबांनी। लिखाणात सुद्धा हे नाटक खूप सुंदर आहे, म्हणजे आम्ही सुद्धा एक एक सीन मध्ये इन्व्हॉल्ड होत असतो। आमचे बॅकस्टेज वाले सुद्धा जेव्हा पुढे नाटक घडत असतात, आमचे मागे असतात ते सुद्धा त्या सीन मध्ये इन्व्हॉल्ड होत असतात। त्याच्यावरूनच तुम्हाला समजून घेता येईल की या नाटकामध्ये काय ताकद आहे। आणि तुम्ही व्हिज्युअली तर ट्रीट आहेच या नाटकामध्ये, कारण याच्यामध्ये बरीच स्थळं आपण ऐतिहासिक दाखवलेली आहेत। रायगड आहे आपल्याकडे, विशालगड आहे आपल्याकडे, पन्हाळागड आहे आपल्याकडे, जिंजीचा किल्ला पण आहे।
तर त्यासाठी आम्ही कमीत कमी ब्लॅकआउट मध्ये ती स्थळ आणण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे तुम्ही प्रेक्षागृहात येऊन हे नाटक बघावं असं मी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करतो. धन्यवाद. तर मी जबरदस्त असं नेपथ्य असलेलं हे नाटक आज रंगभूमीवर त्याचा शुभारंभाचा प्रयोग आहे. अवश्य बघा हे नाटक. आणि जेव्हा जेव्हाचे प्रयोग असतील तेव्हा बघा, कारण की घरातल्या मुलीबाळींनी हे प्रयोग बघायला पाहिजेत. आपल्या रणरागिणी कशा होत्या, त्या किती शूर होत्या, किती ताकदवर होत्या, किती आत्मविश्वासी होत्या, किती बुद्धिमान होत्या, याचं सगळ्यांचं उदाहरण तुम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून तुम्हा लोकांना ही शक्ती मिळेल, ऊर्जा मिळेल नाटक बघितल्यानंतर, की कुठल्याही अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये येईल याची पूर्ण खात्री मला हे नाटक तुम्ही बघितल्यानंतर तुमच्याकडे तो आत्मविश्वास येईलच अशी खात्री बाळगतो. आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो. तुम्ही जर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय.